राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। जळगाव चोंड येथे रास्ता रोको आंदोलन ठेवलेले, पण एक लक्षात असू द्या, ज्यावेळेस आपण न्यायालयीन लढा लढतो दीर्घकालीन असतो, तुला खूप संयमाने जावं लागतं, खूप आत्मसंयमाने जावं लागतं. परंतु आज अशी परिस्थिती, आज आपल्याला कधी श्वास जर घ्यायचा असेल, आपण म्हणतो की बा त्याला काही दुसरा पर्याय असू शकत नाही. लोकशाही मार्गाने जर आपण आंदोलन केले, त्याचे नाक आपल्याशिवाय यांचं तोंड उघडणार नाही. भविष्यात आपण जोडग्याला देखील रास्ता रोको आंदोलन केला तरी ह्याच संख्येने आपण जोडग्याला हजर राहिलं पाहिजे. जळगाव चोंडीला 22 तारीख माझ्या मताने 24 तारखेला आपला बाजार कधी असतो आपल्याला शनिवारी आपण रास्ता रोको आंदोलन पुढच्या शनिवारी आपण गावागाव जागृत करू, सगळ्यांना हात थेट करा, पण थेट करू. हे जे जाणून बुजून लोकांमध्ये अफवा केल्या जाते की तुम्हाला चेक पडत नाही, अरे 8 लाख रुपये 8 लाख रुपये काय होणार, काय होणार तुम्हाला 200 स्क्वेअर फूट प्लॉट घ्यावणार साधी तुम्ही 1 गुंठा तुम्ही जमीन घ्यावणार आहे. जर आपण हा प्रकल्प रद्द केला, जसं काकांनी सांगा कॅरिडॉल प्रकल्पही राहिला, त्यांना मग तुम्ही कमसे कम 3 कोटी रुपये एकर जमीन जाईल. 2007 मध्ये 3 नंबर हायवे रुंदीकरण यांना मग कमसे कम 1 कोटी रुपये एकर न भेटले. 2007 का 8 मध्ये आज विचार करा जमिनीचा भाव कुठे चालला काय, फक्त डोक्यात एक ठेवा. आणि बरं तुम्ही 8 लाख घेऊन तुम्ही भेटी काय त्याचे केस नाही मंजूर नाही, रद्द झाला प्रकल्प रद्द झाला पाहिजे का तुम्ही माशा न्यू मनमाड रेल्वे इंडोलाईन प्रकल्प रद्द पर्याय सांगून समजा खूपच अत्यावश्यक गरज असेल तर त्यावेळेस प्रकल्प केला तर अडचण नाही. त्या प्रकल्प वाचून कुठल्या शेतकऱ्याचा आणि नागरिकाचा अडून पडलेला नाही. पर्याय रस्ता तिकडे समजा 40 गाव आहे त्या मार्गाने सुद्धा जाऊ शकतात. आणि 1925 प्रकल्पाला विरोध आहे, जाणून बुजून शेतकऱ्यांच्या जीवावर उठवण्याचं काम हे शासन प्रशासन करत आहे. म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे, हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे. ही माझीच नाही, जे प्रकल्पवादी शेतकरी आहेत या भागातले शेतकरी त्यांची इच्छा आहे. या प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध आहे आणि हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे. न्यू मनमाड इंदोर रेल्वे लाईन प्रकल्प रद्द, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड औलिया मस्जिद के सामने तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन. शासनाने सांगितलं आपल्याचा समाज मोजावणी मागे डोक्यात काय किती सरकारी यांनी लवकर दखल केली. बरोबर, इथला एकच मुद्दा ठेवा, या प्रकल्पाला आम्हाला विरोध शेतकरी हजर सांगत म्हणा थोडगा नार्गेट असता नाव सांगत म्हणा पुंगानी वाजणं बंद करा तुम्ही. थोडगा नाव पाहिजे असून घर राहा नाही येवा नाही. लोक कुठे मरीत असून पण आपले न्याय भेटा नाही. आपले एक शेवटला पर्याय आहे की हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे. आपण सर्व एकत्र म्हणून सांगा, प्रत्येक गावात मतभेद राहतात, एक लक्षात राहू द्या. तो स्वतः तो संकट होणं घरावर, सगळ्या घरातला मतभेद बाजूला ठिसणं एकत्र येत असतो. जर गावावर संकट होणं तर आपण सगळं मतभेद विसर आपण गाव म्हणून एकत्र येतात. त्याचं कधी जिल्ह्यावर संकट होणं तर सगळा
मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे. राष्ट्रावर संकट होणं, जात पात धर्म पंथ प्रांत सगळं मतभेद विसरून आपण एक देशना नागरिक म्हणून एकत्र येत असतो. त्याच पद्धतीने पुन्हा काही मतभेद असेल, कोणा कुठला पक्ष असेल, कोणी नेता असेल, तो सध्या पुढच्या डोक्यातून काढी टाका. आपल्या डोक्यात एकच प्रश्न ठेवा, फक्त तो शेतकरी. आणि एक स्पष्ट मागणी ठेवानी, विनाकारण लोक विचार तुमने काहीच भेटावं नाही. 8 लाख ना वर गावातून येत असताना काही काही लोक सांगतात की तुम्ही जाहिरात त्यामुळे या चक्क लेट होईल ना, तुम्ही बरेच जितला पैसा भेटणार शेतकरी रेल्वेला तवापट पैसा. आम्ही त्यावेळेस परंतु आमची बापदाची जमीन आम्ही जाऊ देणार नाही. कशात असू दे, आजारी असला काही आजारी असले, मुलगा म्हटला की दोन्ही पण देऊ का आहे, लहानची देऊ काय, तरी आई म्हणत मला कुठे सोन्याने मरी घेत चालेल पण जमीन विकू नको. आणि एक लक्षात असू द्या, आता तुम्ही जे भाव ठरवले आणि जे सांगतात की तुम्हाला अधिकार नाही, मग तुम्ही आमना येणार शिक्का मारा तुम्ही अधिकार करता. तुम्ही तुमच्या अधिकारातच बोलताय, पण आमच्या अधिकारांची तुम्ही कधी विचार केला का? म्हणजे एखादी गोष्ट घेताना तिचा नफा तोटा ठरवल्यानंतर ती बाजारात आणली जाते, ती जबरदस्ती आपल्याला घ्यावी लागते. समजा साबण जरी आपण 40 रुपयाचा घेतला तर तो साबणाची मूळ किंमत फक्त 5 रुपये असते, मग 35 रुपये कोण भरतात? आम्ही 35 रुपये एका गोष्टी मागे जास्त भरतो. तुमचा पगार जरी असेल साहेब, तुम्ही जरी म्हणता आम्हाला अधिकार नाही, तुमचं शासन जरी असेल, तुमचं प्रशासन जरी असेल, त्याला पोचण्याचं काम माझा शेतकरी राजा करतो. तरी आम्हाला खूप प्राधान्य दिलं पाहिजे होतं. जर तुम्ही आम्हाला आमच्या कुटुंबातला एक व्यक्ती नोकरी लावून देणार पाहिजे असं तुम्ही मला आश्वासन देणार, आणि 50 वर्ष शेती असेल, 100 वर्ष शेती असेल, तिच्यामध्ये समजा 5 लाख रुपयाचं 2 एकर नाही उत्पन्न काढत असू, 100 वर्षाचं करा, तुम्ही 30-40 कोटी तुम्ही आम्हाला देणार. तुम्ही जर पुढचा आणि मागचा विचार करून कुठली गोष्ट करतात, मग माझा बापदादा तिथे जर उत्पन्न काढत असेल, तो 50 वर्ष शेती राहावो, 100 वर्ष शेती करू, तर त्या शेतीमध्ये त्याचा उदरनिर्वाह चालतो, त्याचा परिवार चालतो. नाही नोकरी भेटतो, स्वतः तिथे कष्ट करून पोट भरू शकतो. आणि तुम्ही अचानक आले सांगतात की रेल्वे, आता ज्यावेळेस रेल्वे आंदोलन झालं त्यावेळेस आम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये आमच्यावर सरगुडे राखत झाले, तर ते आहे आमच्या काही जाणार चढी घ्यायची निवास, बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी मला तुम्हाला नम्र विनंती आहे साहेब, शेतकऱ्यांना हलक्यावर घेऊ नका. भावना इतक्या तीव्र आहेत अक्षरशः, म्हणजे काही शेतकऱ्यांना झोप नाही, अक्षरशः काही शेतकरी जेवण सुद्धा करत नाही, की प्रचंड व्यत्यय शेतकऱ्यांना होत आहे. म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे, 1,60,00,000 हेक्टरी आम्हाला दिले गेले पाहिजे ग्रामीण भाग असेल. त्याच्यानंतर आमचे जे प्लॉट असतील, आमचे जे बंगले असतील, समजा आता तुम्ही जर व्हॅल्युएशन प्रमाणे जर बंगला पकडला, तर मालेगाव मध्ये जर एखादा बंगला घेतला, 5 स्क्वेअर फूट जरी आपण बंगला घेतला किंवा घर घेतलं, तर ते 7 लाखामध्ये मिळतं. विचार करा त्याचे काय स्क्वेअर फूट म्हणजे तुम्ही 1,094 मध्ये 1 गुंठा जमीन येते, तर तुम्ही 200 फूट सुद्धा शेती घेऊ शकत नाही आमची रोंड आहे. मग आमची जेवढी जमीन गेली त्याच्या दुप्पटीने आम्हाला जमीन त्या भागामध्ये घेऊन द्या. तुम्ही 1 लाख प्रमाणे घेतलं, आम्हाला काय अडचण नाही. आमच्या कुटुंबातला एक व्यक्ती तुम्हाला, आणि सांगतो ना कायदा, जर तुम्हाला जर कधी रोजगार देता येत नसेल तर कोणाचा रोजगार आणि कोणाची रोजीरोटी तुम्ही हिसकावू शकता. माझी तुम्हाला स्पष्टपणे नम्र विनंती राहील साहेब, आता मी काल पेपरला बातमी पाहिली, विशाल देवरे नोकरीला लागणार आता, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. पेपर मध्ये बातमी वाचली मी की कुठलीही पूर्व परवानगी न घेता यांनी आंदोलन केलं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. आणि मला पोलीस प्रशासनाबद्दल राग नाही, त्यांच्या